नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर 8 आणि 9 मार्चला सभागृहात चर्चा होईल. 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे. 7 एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांपैकी प्राथमिक परीक्षा 18 जूनला होणार आहे. आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली. भारतीय प्रशासन, परराष्ट्र आणि पोलीस सेवांसाठी या परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. या माध्यमातून यावर्षी 980 अधिकारी नियुक्त करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. परीक्षेसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्याला जवळचं परीक्षा केंद्र मिळेल असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. 17 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान नागरी सेवेत महिलांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग महिलांना प्रोत्साहन देत आहे. समाजात स्त्री-पुरुष समानतेसाठी सरकार प्रयत्न करत असून लोकसेवा आयोगही महिलांना या परीक्षा देण्यास प्रोत्साहित करणार असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 शहरांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचा समावेश आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं या योजनेत आतापर्यंत 60 शहरांना मंजुरी दिली आहे. या योजनेचा आढावा घेतल्यानंतर नागपूरसह इंदूर, सुरत, बडोदे आणि उदयपूर या शहरात जलद गतीनं काम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. या शहरांचं गुंतवणुकीचं प्रमाण 90% गेलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे शेअर बाजारातील भागभांडवल 10%वरून 15%वर नेण्यासंबंधी धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय लवकरच केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक बोलावणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी नवी दिल्ली इथं बोलताना ही माहिती दिली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या मोठ्या परताव्यामुळे कामगार संघटना आणि मालक वर्गाकडून हा भाग वाढवण्याची मागणी होत होती असं ते म्हणाले. आधार कार्डसाठी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं म्हटलं आहे. आधारवरील बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर होत असल्याचा आरोप फेटाळून लावत प्राधिकरणानं ही माहिती सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं. मागील 5 वर्षात आधारच्या माध्यमातून 400 कोटी व्यवहार झाले असून यातून गैरव्यवहाराची एकही घटना घडली नसल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. आधारद्वारे प्राप्त झालेली माहिती गोपनीय ठेवली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या वर्षी 7 वर्षातील उच्चांकी पाऊस झाल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 44% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यात गंगापूर धरणात 59%, पालखेड 30%, दारणा 59%, नांदूर मधमेश्वर 98%, ओझरखेड 60%, मुकणे 16%, चनाकापूर 63%, हरणाबारी 39%, गिरणा 43%, तर पुनत प्रकल्पात 92% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या सिंचनासाठी पाणी राखीव ठेवण्यात आलं असलं तरी भविष्यात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आवर्तनाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यात मात्र टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नंदा जिचकार निवडून आल्या आहेत. आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत जिचकार यांनी काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांचा 82 मतांनी पराभव केला. जिचकार यांना 108 तर निकोसे यांना 26 मतं मिळाली. तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना 10 मतं मिळाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही भाजपचेच दीपराज परडीकर विजयी झाले. तरुण वकिलांनी निरंतर अभ्यास केला पाहिजे असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तावी नलवडे यांनी केलं आहे. हिंगोली इथं जिल्हा सत्र न्यायालयाच्या कामाचं भूमिपूजन आज नलवडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. विधी अभ्यासक्रमात महापुरुषांच्या चरित्राचा समावेश व्हायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरू इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 237 धावा झाल्या. भारताकडून रवींद्र जडेजानं 3 तर इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी 1 बळी घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 मिनिटांनी.